Welcome student. In the last lecture we learned the segments of environment. Now we learn the public awareness about the environment. Okay. In that first point is need for public awareness. Into that, to make the public aware about the need to protect the natural environment, they must be told about the value of the natural environment. Our natural environment has two types of values which are quantitative and qualitative. म्हणजे त्यांनी काय सांगितले की नीड ऑफ पब्लिक अवेअरनेसमध्ये काय सांगितले टू मेक द पब्लिक अवेअर अबाउट द नीड टू प्रोटेक्ट द नॅचरल एन्व्हायरमेंट. म्हणजे जर का आपल्याला काय करायचं आहे, जर का आपलं नॅचरल एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करायचं असेल, ओके, तर काय दे मस्ट बी टोल्ड अबाउट द व्हॅल्यू ऑफ द नॅचरल एन्व्हायरमेंट. म्हणजेच काय, जर का आपल्याला पब्लिकला अवेअर करायचं असेल, जागरूक करायचं असेल नॅचरल एन्व्हायरमेंटबद्दल, तर मग त्यांना काय करावं लागेल की आधी काय करावी लागेल, नॅचरल एन्व्हायरमेंटची सगळी त्यांना काय द्यावी लागेल, इन्फॉर्मेशन द्यावी लागेल. ओके. अवर नॅचरल एन्व्हायरमेंट हॅज टू टाईप्स ऑफ व्हॅल्यूज. मग नॅचरल एन्व्हायरमेंटच्या काय आहेत, दोन टाईप्स आहेत. कोणत्या? फर्स्ट वन इज अ क्वांटिटेटिव्ह अँड सेकंड वन इज अ क्वालिटेटिव्ह. मग क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह म्हणजे काय की बाबा आपण नाही का म्हणत थेरॉटिकली अँड प्रॅक्टिकली, दॅट इज नथिंग बट क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह. म्हणजे मग आपण पीपलला सांगितलं पाहिजे की बाबा थेरॉटिकली कशी हार्म होऊ शकते, कोणते एन्व्हायरमेंटमध्ये तुमचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा प्रॅक्टिकली कोणते येतील, ते सगळं काय केलं पाहिजे, पब्लिकला सांगितलं पाहिजे. ओके. सेकंड पॉईंट इज अ मेथड ऑफ क्रिएटिंग अवेअरनेस. ओके. In our country, mass media like newspaper, radio, and television have very high influence over the general public. The state of the central government should take a leading part in creating the awareness among the people. The state and the central government should take a leading part in क्रिएटिंग द अवेअरनेस अमॉंग द पीपल. म्हणजेच काय सांगितलं त्यांनी, अवेअरनेस करण्यासाठी बाबा कोणत्या कोणत्या मेथड आहेत, तर मग मास मीडिया, आपल्या कंट्रीमध्ये मास मीडिया कोणते कोणते आहेत, न्यूजपेपर्स आहेत, रेडिओ आहेत किंवा टेलिव्हिजन्स आहे. हे काय हाय इन्फ्लुएन्स आहे, म्हणजे काय यांचा आपण काय करतो, जास्त प्रमाणात यूज करत असतो आणि यांच्याद्वारे काय आपण पब्लिकला काय करू शकतो, एन्व्हायरमेंटबद्दल काय करू शकतो, इन्फॉर्मेशन देऊ शकतो. ओके. द स्टेट अँड द सेंट्रल गव्हर्नमेंट शुड टेक अ लिडिंग पार्ट इन क्रिएटिंग द अवेअरनेस अमंग द पीपल. मग म्हणजे पीपलसोबत, म्हणजे हे जे आपले म्हणजे वर्ल्डमधले जी लोकसंख्या आहे आपली, मग त्या सगळ्या पीपलकडं ही जी इन्फॉर्मेशन आहे, ती इन्फॉर्मेशन पाठवण्याचं काम जास्त कोण घेत असतं, स्टेट किंवा काय जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे हे काय करत असतात, पीपलपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचं किंवा एन्व्हायरमेंटबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन सांगण्याचं काम कोणाकडे असतं, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे. ओके. द पब्लिक movements like Sardar Sarovar or a Silent Valley project near Palghat in the south, म्हणजेच काय, नियर पालघाट इन द साऊथ, चिपको आंदोलन इन उत्तराखंड, विच वॉज हेडेड बाय अ स्ट्रॉंग नेचर लवर मिस्टर सुंदरलाल बहुगुणा. म्हणजेच काय केलं आहे की त्यांनी नॅचरल एन्व्हायरमेंटची इन्फॉर्मेशन देण्यासाठी काही काही त्यांनी मुवमेंट्स पण केलेल्या आहेत, म्हणजे पब्लिक मुवमेंट्स पण केलेल्या आहेत. मग कोणत्या कोणत्या, सरदार सरोवर म्हणा किंवा सायलेंट व्हॅली प्रोजेक्ट. मग हा सायलेंट व्हॅली प्रोजेक्ट कुठं होता, पालघाटमध्ये. कुठं, इन द साऊथ. ओके. अजून काय काय केलं होतं, चिपको आंदोलन, गांधीजींच्या काळामध्ये झालेलं ते चिपको आंदोलन. चिपको आंदोलन म्हणजे काय होतं आपलं की नाही का, जर का कोणी झाडे वगैरे तोडत असेल तर मग काय करायचे, ते त्या झाडाला पूर्ण वेठा घालून, म्हणजे पीपल काय करायचे, झाडाला मिठी घालून राहायचे, जेणेकरून काय ते झाड तोडलं जाऊ नाही पाहिजे. ते कुठं होतं, इन उत्तराखंड, विच वॉज हेडेड बाय अ स्ट्रॉंग नेचर लवर. मग ते कुणी हेड केलं होतं चिपको आंदोलन, मिस्टर सुंदरलाल बहुगुणा यांनी काय केलं होतं, ते आंदोलन केलं होतं. मग बघा, हे याच्यावरती तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 MCQ तयार झाले या दोन लाईनीवरती. द पब्लिक मुवमेंट्स लाईक डॅश 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 डॅश, किंवा विचारती सायलेंट व्हॅली प्रोजेक्ट नियर पालघाट इन डॅश डॅश, असं पण होऊ शकतं. किंवा चिपको आंदोलन इन डॅश डॅश विच इज हेडेड बाय द स्ट्रॉंग नेचर लवर मिस्टर सुंदरलाल बहुगुणा. ह्याच्यावरती तुम्ही कमीत कमी 5 ते 6 MCQ क्रिएट करू शकता. ओके. These activities not only help to solve the local problems, but they also help to generate the awareness among the people living far from the प्रॉब्लेम एरियाज. म्हणजेच काय सांगितले, या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या फक्त आपले लोकल प्रॉब्लेम सॉल्व करू नाही शकत, तर काय, बट ऑल्सो दे हेल्प टू जनरेट अवेअरनेस अमंग द पीपल लिव्हिंग फार फ्रॉम द प्रॉब्लेम एरियाज. म्हणजेच काय सांगितले त्यांनी की फक्त लोकल एरियामधलेच हे प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकत नाही ह्या आंदोलनामुळे,
तर काही पीपल्स आहे जे काय आहे फार आहे म्हणजे खूप दूर राहतात ते, पण त्यांच्या एरियामध्ये तसले प्रॉब्लेम ऑकर होतात ते. पण मग काय टेलिव्हिजन किंवा न्यूजपेपरच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, जे लांबचे पीपल आहेत म्हणजे खूप दूरचे आहेत त्यांच्याशी पण काय करू शकतो, कम्युनिकेशन करू शकतो. ओके. नाव अजून काय सांगितलं आहे, टुगेदर विथ द गव्हर्नमेंट ॲक्टिव्हिटीज द नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स Together with the government activities, the non-government organization can take up this issue and conserve the environment. म्हणजेच काय फक्त गव्हर्नमेंटच्या काही ज्या ॲक्टिव्हिटी त्यांच्यासोबत टुगेदर होऊन काय नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे ते पण काय करू शकतं, ह्या इश्यूवरती टेकअप घेऊ शकतं आणि त्यांच्यावरती सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. ओके. नाव नेक्स्ट पॉईंट इज द एन्व्हायरमेंटल इश्यूज. Now, introduction to environmental issues. First one, the environmental issues are the after इफेक्ट्स ऑफ डिफरंट ह्युमन ॲक्टिव्हिटीज. द फॉलोविंग इश्यूज आर प्रॉमिनंट. म्हणजेच काय सांगितले की हे जे एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत ते काय करू शकतात, ह्युमन्सला काय करू शकतात, हार्म करू शकतात. मग ते जे इश्यू येतात ते प्रॉमिनंट आहे म्हणजे थोडे वेगळे आहेत, म्हणजे आपल्या डेलीच्या याच्यातले कोणते कोणते, ग्रीन हाऊस इफेक्ट, क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, ॲसिड रेन, ओझोन लेअर डिप्लेशन. ओके. दीज आर द एन्व्हायरमेंटल इश्यूज. MCQला विचारला जाईल, विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ एन्व्हायरमेंटल इश्यू. याच्यातले काही देतील, एखादं वेगळं देतील, ते तुम्ही चूज करायचे. किंवा दुसरं असं विचारलं जाईल, विच ऑफ द फॉलोविंग इज अ एन्व्हायरमेंटल इश्यू. असे 2 क्वेश्चन तयार होऊ शकतात त्याच्यावरती. ओके. सेकंड पॉईंट इज लिस्ट ऑफ द ग्रीन हाऊसेस. मग ग्रीन हाऊसेस कोणते कोणते आहेत अजून, कार्बन डायऑक्साईड, मिथेन सॉरी नायट्रोजन ऑक्साईड, क्लोरोफ्ल्युरोकार्बन, दॅट इज नथिंग बट CFC, अँड वॉटर वेपर. आता क्लोरोफ्ल्युरोकार्बन याच्यावरती बघा तुमचे 3 MCQ. विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ ग्रीन हाऊस गॅस, विच ऑफ द फॉलोविंग इज अ ग्रीन हाऊस गॅस आणि फुल फॉर्म ऑफ CFC. ओके. नाव ऑल द अबव गॅसेस कॉन्ट्रीब्यूट हेविली इन अ ग्लोबल वॉर्मिंग. म्हणजे हे सगळे गॅसेस काय होतात, ग्लोबल वॉर्मिंगमध्ये कॉन्ट्रीब्यूट होतात, म्हणजे एकत्र येतात आणि मग त्याच्यामुळं काय होऊ शकतं. हावेवर द रोल ऑफ वॉटर वेपर इज व्हेरी युनिक. म्हणजे आता वॉटर वेपरचा याच्यावरती काय असतो, वेगळा इफेक्ट असतो. मग काय, आता वॉटर वेपर, द वॉटर वेपर ऑल्सो हॅज द सेम कॅपॅसिटी टू होल्ड द हीट. म्हणजे वॉटर वेपरची पण काय आहे, त्या हीट जी आहे ती काय कॅप्चर करून ठेवण्याची, म्हणजे होल्ड करून ठेवण्याची कॅपॅसिटी कशी सेम आहे कोणाच्या. इन फॅक्ट द ट्रॅपिंग ऑफ द हीट रेडिएटेड फ्रॉम द अर्थ हॅज हेल्प टू हॅव द लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ, as it has kept on the earth's surface warm and moist also. But due to the industrialization and urbanization, the percentage of these greenhouse gases is always on increase to cause a major environmental problem. आता बघा या वॉटर वेपरमध्ये त्यांनी काय सांगितलं की बाबा ट्रॅपिंग ऑफ द हीट रेडिएटेड फ्रॉम द अर्थ हॅज हेल्प. म्हणजे हे जे हीट रॅडिएट होती अर्थमध्ये, हीट जी रॅडिएटेड होते म्हणजे काय कधी जमिनीचं जे अर्थचं जे तापमान आहे ते काय होत असतं, रॅडिएट होत असतं. मग कसं, टू हॅव द लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ ॲज इट इज केप्ट ऑन द अर्थ सरफेस वर्म अँड मॉइस्ट ऑल्सो. म्हणजेच काय की ती हीट कशी असते, ती काही प्रमाणात कधी कधी म्हणजे कशी म्हणजे आता ओके हां, म्हणजे बघा काही प्रमाणात आपली जमीन जास्त तापते, काही प्रमाणात ती थंड राहते. मग त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितलं आहे, इट हॅज केप्ट द अर्थ सरफेस वर्म अँड मॉइस्ट ऑल्सो. मग वॉटर वेपरमुळे काय होतं की बाबा हे जे हीटचं जे तापमान आहे ते काय होऊ शकतं, इन्क्रीज होऊ शकतं. म्हणजे ते जे डेलीचं जे हवं ते मेंटेन राहत नाही, तर वॉटर वेपरमुळे काय होतं ते जास्त प्रमाणात राहतं. अजून काय सांगितलं आहे, बट ड्यू टू इंडस्ट्रियलायझेशन अँड अर्बनायझेशन द पर्सेंटेज ऑफ दीज ग्रीन हाऊस गॅसेस इज ऑल्सो इन्क्रीज द. हां, मग त्यांनी काय सांगितलं आहे की अजून काय होतं, वॉटर वेपरमुळे तर ते इन्क्रीज होतच होतं, पण अजून काय सांगितलं आहे, ते जे इंडस्ट्रियलायझेशन आहे म्हणजे तुमच्या ज्या कंपन्या वगैरे आहेत ओके त्यांच्यामुळं, किंवा अर्बनायझेशन म्हणजे काय, आपल्या ज्या केमिकलच्या कंपन्या वगैरे असतात ओके हां, मग त्याच्यामुळे पण काय होतं की तुमचं जे हीट आहे ती काय होते, जमिनीतली अर्थमधली जी हीट आहे ती काय होते, वाढते. बिकॉज ऑफ इंडस्ट्रियलायझेशन अँड द अर्बनायझेशन ऑफ द ग्रीन हाऊस गॅसेस इज ऑलवेज ऑन इन्क्रीज ड्यू टू द. मग त्याच्यामुळे ते जर का इन्क्रीज झाले तर काय होऊ शकतं, टू कॉज अ मेजर एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम. मग जर का शरीरातलं आपलं कसं बॉडी टेम्परेचर वाढलं तर आपण आजारी वगैरे पडतो, तसं जर का जमिनीचं टेम्परेचर वाढलं, तापमान वाढलं तर काय होऊ शकतं, ते एन्व्हायरमेंटला हार्मफुल असतं. ओके. नाव
Characteristics of greenhouse gases: a large quantities of carbon dioxide, nitrogen oxide are emitted into the space due to the combustion of fossil fuel like oil and coal in the thermal power plants, industries and the automobiles. ओके, आता त्यांनी ग्रीन हाऊस गॅसेचे काही काय सांगितलेत कॅरेक्टरिस्टिक्स. मग त्यांनी काय सांगितले, लार्ज क्वांटिटीज ऑफ कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आर इमिटेड इन टू द स्पेस. म्हणजेच काय सांगितले, हे जे कार्बन डायऑक्साईड आहे आणि नायट्रोजन ऑक्साईड हे का आता स्पेस म्हणजेच काय थोडक्यात तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये मग जास्त प्रमाणात इन्व्हॉल्व्ह होतात. मग ड्यू टू कंबशन ऑफ फॉसिल फ्युएल्स लाईक अवर कोल इन द थर्मल पॉवर प्लांट्स, इंडस्ट्रीज अँड द ऑटोमॅट्स. मग त्याच्यामुळं काय होऊ शकतं की बाबा हे जे आपले जे एन्व्हायरमेंटमध्ये कोण असतं, आपलं कार्बन डायऑक्साईड असतो, नायट्रोजन ऑक्साईड असतो, मग हे जे असतातच असतात. पण मग काय होतं, आपली जी इंडस्ट्री वगैरे आहेत, मग काय त्याच्यातले जे फॉसिल फ्युएल्स आहेत, अजून काय कोल किंवा काय थर्मल पॉवर प्लांट आहे, यांचे जे हे जे वेगळे गॅसेस आहेत ते सगळे काय होतात आपल्या एन्व्हायरमेंटच्या गॅसेसमध्ये काय होतात इन्क्रीज होतात. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, आपलं जे एन्व्हायरमेंटचं जे वातावरण आहे म्हणजे जी हवा आहे ती काय होते प्रदूषित होऊन जाते. ओके, कोणत्या या गॅसेसमुळं, कोणते थर्मल पॉवर प्लांट्स, फॉसिल फ्युएल्स, कोल्स हे सगळे काय होऊ शकतात. त्याच्यामुळे काय होतं आपल्या याच्यामध्ये आपला जो डेलीचा जो आपण ऑक्सिजन वगैरे घेतो त्याच्यामध्ये काय होतं ते प्रदूषण करून टाकतो. ओके, नाव दीज गॅसेस हॅव कॅपॅसिटी टू होल्ड द आउटगोईंग एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट रिलीज फ्रॉम द अर्थ. म्हणजेच काय, हे गॅसेसची कॅपॅसिटी काय टू होल्ड द आउटगोईंग एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. मग ती जी एनर्जी जाते ती काय करायची इन द फॉर्म ऑफ हीटच्या फॉर्मॅटमध्ये काय करण्याची, आउटगोईंग करण्याची त्याची जी कॅपॅसिटी असते ती काय होते रिलीज फ्रॉम द अर्थ. मग ती काय होते अर्थमधनं रिलीज होऊन जाते. ओके, ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल द मिथेन गॅस ऑल्सो ॲडेड इन टू द लोअर लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर. आता बघा यांनी काय सांगितलं आहे की ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल, आता आपण जे यूज करतो ते सगळं ऑर्गॅनिकच असतं की नाही, आपण जे खातो वगैरे भाजीपाला वगैरे ते सगळं कसं असतं ऑर्गॅनिक असतं. पण मग काय होतं, हा मिथेन गॅस कधी तयार होतो, ज्यावेळेस आपला जो कचरा असतो त्या कचऱ्याची स्मेल म्हणा किंवा एखादा प्राणी आहे तो मेला तर मग त्याची पण स्मेल येते की नाही, ते जे कुजतात वगैरे मग ते कुजता त्याची जी स्मेल येते मग त्याच्यापासून कोणता गॅस तयार होत असतो, मिथेन गॅस तयार होत असतो. आणि मग ही जी स्मेल आहे ती सगळी कुठे ॲड होते आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये ॲड होते. आणि मग त्याच्यामुळे काय होतात आपलं काय होतं वातावरण काय होतं आपलं प्रदूषित होतं. ओके, नाव द कुलिंग इंडस्ट्रीज क्रिएट अनदर गॅस कॉल्ड ॲज क्लोरोफ्लोरोकार्बन. म्हणजे कुलिंग इंडस्ट्रीज आहेत त्या कोणत्या गॅस तयार करत असतात तर क्लोरोफ्लोरोकार्बन. ओके, to add the greenhouse effect at the lower layer of the air and at the higher level of the affects ozone layer and creates the problem ओझोन डिप्लेशन. मग हा जो क्लोरोफ्लोरो गॅस आहे तो काय होतं आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये काय होतं ॲड होतं. कशामुळं, ड्यू टू द कुलिंग इंडस्ट्रीज. कुलिंग इंडस्ट्रीज म्हणजे कोणत्या, आपण ज्या मेडिसिन्स वगैरे बनवतो किंवा बघा ते गाय डॉक्टर येतात बघा घरी गायांना त्या हे भरतात, ते प्रेग्नेन्सीसाठी त्यांना ती नळी असते मग ते त्यांच्याकडे एक बरणी असते त्याच्यामधून ते ट्यूब काढतात, टेस्ट ट्यूब काढतात. मग त्या ट्यूबमधून बघा कोणी पाहिलं असेल तर त्या वाफा निघतात. ॲक्च्युली ते गरम असतं का नाही तर ते कसं असतं कूल, पण त्याच्यामध्ये काय असतात गॅसेस होतात. आणि मग तो जो गॅस असतो तो कोणता असतो क्लोरोफ्लोरोकार्बन. ओके, आणि मग त्याच्यामुळे त्या गॅसमुळे पण काय होतं आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये तो काय होतो पांगला जातो. तो ड्यू टू द कुलिंग इंडस्ट्रीमुळे कोणता गॅस तयार होतो क्लोरोफ्लोरोकार्बन. आणि तो जो गॅस आहे तो कसा असतो खूप म्हणजे कसा हार्मफुल असतो एन्व्हायरमेंटला. ओके, आणि मग तो जो गॅस आहे तो काय होतो आपल्या एअरमध्ये काय होतो ॲड होतो. आणि त्याच्यामुळे तो कशाला प्रॉब्लेम करतो तर आपलं जे ओझोनचं जे डिप्लेशन आहे त्याच्यामध्ये तो काय करत असतो प्रॉब्लेम जनरेट करत असतो. ओके, दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रीन गॅसेस. म्हणजेच ह्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की हे सगळं झालं पाहिजे, जमिनीची वाफ पण झाली पाहिजे, जमीन तापली पण पाहिजे, परत नंतरनं काय क्लोरोफ्लोरो गॅसेस पण वापरला पाहिजे. अजून काय सांगितलं आहे त्यांनी की बाबा मिथेन गॅस पण झाला पाहिजे. पण कसं पाहिजे त्यांनी काय सांगितलं आहे की हे सगळं झालं पाहिजे पण कसं प्रमाणात झालं पाहिजे. जर का प्रमाणापेक्षा जास्त झालं तर ते काय होऊ शकतात आपल्या एन्व्हायरमेंटला हार्म करू शकतात, प्रदूषित करू शकतात. ओके, नाव नेक्स्ट पॉईंट इज इफेक्ट्स ऑफ ग्रीन हाऊस ऑर ग्लोबल वॉर्मिंग. मग ग्रीन हाऊसचे किंवा ग्लोबल वॉर्मिंगचे इफेक्ट्स काय होऊ शकतात तर पहिलं काय दिले राईज इन ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द ग्लोब. आता बघा ग्लोब म्हणजे काय, शाळेत भूगोलाचं लेक्चर केलंच असेल, ते पृथ्वी आणून देतात बघा, एक ब्ल्यू कलरची पृथ्वी आणतात, छोटी पृथ्वी, ते नथिंग बट ग्लोब. ओके, मग त्यांनी काय सांगितले मेक्स द
melting of snow in a Arctic region which which in turns add the fresh water supply to the ocean and the sea level increases. आता म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की बघा, जर का बर्फाचं प्रमाण वाढलं, मेल्टिंग ऑफ स्नो म्हणजे जर का जो बर्फ पडतो तो जर का हे झाला, मेल्ट झाला, तो जो बर्फ आहे कुठं, इन आर्टिक रिजनमध्ये जर का त्या बर्फाचं पाणी झालं तर काय होऊ शकतं, ॲड द फ्रेश वॉटर सप्लाय टू द ओशियन अँड द सी लेवल इन्क्रीजेस. मग काय होतं, आपलं फ्रेश वॉटरचा जो सप्लाय तो त्याच्यामध्ये ॲड केला जातो, त्याच्यामुळं काय होतं, आपल्या सीची लेवल आहे म्हणजे आपल्या समुद्राची लेवल आहे ती काय होते, इन्क्रीज होते. मग एक्झाम्पल काय दिले, विदिन अ पिरियड ऑफ 100 years. मग ते कधी होतं, 100 वर्षातून एकदा होतं. मग कधी कधी झाले, 1901मध्ये एकदा झाले किंवा 2001मध्ये एकदा झालेले. द ॲव्हरेज राईज इन अ सी लेवल इज अबाउट 10 सेंटीमीटर. मग जर का हे बर्फाचं प्रमाण जास्त झालं तर ते कुठपर्यंत वाढतं, 10 सेंटीमीटरपर्यंत. समुद्राच्या याच्यामध्ये जर का हे वाढलं तर काय होऊ शकतं, ते किती प्रमाणात वाढतं, 10 सेंटीमीटर. तुम्हाला असं वाटेल छोटं आहे पण ते खूप हार्म असतं. समुद्राच्या प्रत्येक बाजूला ते 10 सेंटीमीटर म्हणजे ते किती होतं बघा. मग त्याच्यामुळं काय होऊ शकतं, टेम्परेचर जर का म्हणजे वाढलं तर काय होऊ शकतं, ग्रीन हाऊस म्हणजे हे काय झालं, ग्लोबल वॉर्मिंगचा किंवा ग्रीन हाऊसचा काय झाला, आपल्या एन्व्हायरमेंटवरती इफेक्ट झाला. MCQ विचारतील बघा, द ॲव्हरेज राईज इन द सी लेवल इज अबाउट डॅश डॅश सेंटीमीटर. ओके, अजून पण येऊ शकतात. नंतर सेकंड इफेक्ट आहे द राईज इन अ सी लेवल. ओके, मग त्या पाण्याच्या पातळीमध्ये किती वाढतं सीमध्ये, which will put the low level coastal plain areas underwater. It has been estimated that if the sea level rise by 1 meter, the sea water will be occupy land along the coastal plains up to the width of 1.5 किलोमीटर. म्हणजे त्यांनी सांगितले, जर का समुद्राच्या याच्यापासून फक्त 1 मीटरनी जर का वाढलं पाणी, जर का समुद्राच्या काठापासून 1 मीटरनी जरी वरती वाढलं पाणी, तर काय होऊ शकतं, तो जर का ते पाणी जर का 1-1 मीटरनी वाढत गेलं तर तो त्याच्या आजूबाजूचा, समुद्राच्या आजूबाजूचा म्हणजे जवळजवळ 1.5 किलोमीटरचं डिस्टन्स तो काय करू शकतो, कॅप्चर करू शकतो. म्हणजेच काय, समुद्राची लांबी आहे, समुद्राची जी रुंदी आहे त्याची विड्थ काय होऊ शकते, 1.5 किलोमीटरपर्यंत वाढू शकते. म्हणजे बघा, जर का त्याच्यामध्ये 1 मीटर जरी पाण्याची पातळी वाढत गेली त्याची, तर काय होऊ शकते, 1.5 किलोमीटर अंतरावरती समुद्राची जी रुंदी आहे ती काय होऊ शकते, वाढू शकते. मग त्याच्यामुळे काय होऊ शकतं, मोस्ट ऑफ द कंट्रीज इन द वर्ल्ड हॅव द लार्जेस्ट अर्बन सेंटर्स अँड द इंडस्ट्रियल एरियाज अलॉंग द सी कोस्ट लाईक मुंबई, शंघाय, न्यूयॉर्क, टोकियो एक्सेट्रा वुड बी अंडर द सी वॉटर. मग काय होऊ शकतं, जर का हे असं वाढलं तर काही गावं आहेत, मग ती काही शहर आहेत म्हणजे सिटीज आहेत, त्या काय समुद्राच्या काठावरती लिव्ह करतात ते. मग त्याच्यामध्ये कोण कोण येऊ शकतं, मुंबई येऊ शकतं, शांघाय येऊ शकतं, न्यूयॉर्क किंवा टोकियो, हे सगळे काय होतील, तर पाण्याच्या सी वॉटर म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये सगळे काय होऊ शकतील, डुबून जातील, अंडर द सी वॉटर. ओके, म्हणजेच काय, मग कोणता प्रॉब्लेम, मग याच्यामुळे काय होऊ शकतं, आपल्या एन्व्हायरमेंटला हार्म होऊ शकतं. कशामुळे, जर का पाण्याची पातळी वाढली तर. ओके, थर्ड वन इज द ग्लोबल वॉर्मिंग. आता ग्लोबल वॉर्मिंगमध्ये काय सांगितले, द would change the present pattern of rainfall, that is it may cause the famines in the areas having the optimum rainfall. म्हणजे त्यांनी काय सांगितले, पावसाचं जे प्रमाण असतं आपलं, ओके, 4 मंथ आपला पाऊस असतो, मग त्याच्यामध्ये जर का पावसाचं प्रमाण जर का चेंज झालं, म्हणजे बघा काही भागात गेल्या वर्षी बघा काही भागात खूपच दुष्काळ होता, काही ठिकाणी खूपच पाऊस झाला. मग त्याच्यामुळे काय होऊ शकतं की काही ठिकाणी खूप सारे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. म्हणजे काय, फॅमिनेज, कॉजेस ऑफ फॅमिनेज, म्हणजे जर का पाऊसच पडला नाही तर काय होऊ शकतं, फॅमिनेजचा, म्हणजेच मग आपल्या एन्व्हायरमेंटवरती परिणाम होऊ शकतो त्याचा. फॅमिनेज म्हणजे दुष्काळ, तिथं लिहिलं आहे मी खाली. इट विल ड्राय अप अँड द सरफेस वॉटर बॉडीज दॅट इज लेक्स, पॉन्ड्स एक्सेट्रा. म्हणजेच काय, ते जे लेक्स आहेत किंवा ते जे पॉन्ड्स आहेत, तलाव तळे, ते जे आहेत ते काय होऊ शकतात, पूर्णपणे ड्राय होऊ शकतात. त्यांच्या जर का पाऊसच नाही झाला, दुष्काळ पडला, तर तुमचे तळे म्हणा किंवा तलाव म्हणा ते भरणार आहेत का, नाही. इट विल रिड्यूस द ग्राउंड वॉटर लेवल, म्हणजे जे आपली आता जे विहीर, ग्राउंड वॉटर लेवल म्हणजेच काय, आपली जी विहीर येते, आपण बोलतो ना विहीर आटली, मग तो पण प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो ड्यू टू द फॅमिनेज. ओके, इट विल क्रिएट द सिरियस प्रॉब्लेम ऑफ वॉटर शॉर्टेज. मग कोणता प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला, वॉटर शॉर्टेजचा प्रॉब्लेम, म्हणजे पाणी नसलेल्याचा, दुष्काळच थोडक्यात. ओके, इट विल रिड्यूस द इल्ड्स ऑफ द क्रॉप, म्हणजेच काय, तुमच्या शेती पण करता येणार नाही तुम्हाला, तुमच्या शेतीमध्ये पण दुष्काळ होऊ शकते. मग काय, इट विल अफेक्ट द नॅचरल इकॉलॉजिकल सायकल.
अजून काय, इट विल चेंज द प्रेझेंट पॅटर्न ऑफ द इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज ओव्हर द वर्ल्ड. मग काय तुमच्या नॅचरल इकॉलॉजिकल सायकलमध्ये पण चेंज होईल. म्हणजेच काय, जर का आता तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्याला जर का शेतकऱ्याला शेतात भेटलं नाही तर तो काही कोणत्या वस्तू खरेदी करू शकतो का, नाही. मग जर का त्यानेच काही वस्तू खरेदी केल्या नाही तर बिझनेसवाल्यांचा म्हणजे आपले जे इंडस्ट्रीवाले वगैरे असतात त्यांचे प्रोडक्ट खरेदले जातील का, नाही. तर मग म्हणजेच काय, जर का पाऊसच नाही झाला तर शेतकऱ्याचं पण नुकसान आहे. परत नंतर ना अजून काय, तुमचा सगळा बाकीचा म्हणजे तुमची जी पूर्ण अर्थव्यवस्था आहे, इकॉनॉमिक्स, ती सगळी काय होऊ शकते, तुमची पूर्ण अस्ताव्यस्त होऊ शकते. पूर्ण सगळा तुमचा प्लॅन काय होऊ शकतो, अस्ताव्यस्त होऊ शकतो. ओके. नाव climate change we will see in a next lecture. If you have any query then ask me and write down minimum 35 MCQs on this topic today's lecture. Okay.